काल आपण बघितलं की कशा प्रकारे जी एस टीची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायला लागली आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. कॉन्स्टिट्यूशन 1001 अमेंडमेंट झाल्यानंतर जी एस टी काय झालं, लिगली एस्टॅब्लिश झाला ह्यातनं जी एस टी. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की आपल्याकडे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल आहे, म्हणजे ह्याचा एक ॲक्ट येईल. जर तुम्ही इथे वेबसाईट काढून बघितली सी बी एस सीची, तुम्हाला या वेबसाईटला दिसेल इकडे ॲक्टमध्ये बघाल सी जी एस टी ॲक्ट, आय जी एस टी ॲक्ट, यू टी जी एस टी ॲक्ट, हे वेगवेगळे ॲक्ट इथे दिसतात. सी जी एस टी एक्सटेन्शन टू जम्मू अँड काश्मीर ॲक्ट 2017, जी एस टी कॉम्पेन्सेशन टू द स्टेट ॲक्ट हे आहे. वर दिलं आहे जी एस टी लॉज, रूल्स अँड रेट्स दिलं आहे वरती. आपण बघितलं वेगवेगळे जी एस टीचे ॲक्ट्स आहेत, जी एस टी ॲक्ट. त्यानंतर नेक्स्ट जी एस टी रूल्स. नेक्स्ट आहे नोटिफिकेशन. सर्क्युलर्स आणि आणखीन एक असतं केस लॉज. ॲक्ट जो हा कुठे येतो, मंजूर होतो पार्लमेंटमध्ये, बरोबर आहे. आता ज्यावेळेस ॲक्ट बनवला गेला तेव्हा या ॲक्टमध्ये तुम्ही बघाल, तुम्हाला मी ॲक्ट काढून दाखवतो. सी जी एस टी ॲक्ट. हे बघा इथे पण ॲक्ट आहे, एक वेबसाईट आहे, इथे पण ॲक्ट आहे. जी एस टी ॲक्ट, नोटिफिकेशन, सर्क्युलर, ऑर्डर्स इथे पण दिसते. जी एस टी ॲक्ट आहे, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, सी जी एस टी ॲक्ट, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, आय जी एस टी ॲक्ट, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, यू टी जी एस टी ॲक्ट आणि जी एस टी कॉम्पन्सेशन ॲक्ट. काही रूल्स आहेत, नोटिफिकेशन्स आहेत. हे बघा, ओके आहे ना ॲक्ट. चॅप्टर 1 प्रिलिमिनरी. आणि जर मी इथे काढतो, तेच इथे काढतो, व्यवस्थित काय केलं आहे, इंडेंटेशन आणि फॉर्मॅटिंग बघायला बरं वाटतं जरा. प्रिलिमिनरी, ॲडमिनिस्ट्रेशन, लेवी अँड कलेक्शन ऑफ टॅक्स, टाईम अँड व्हॅल्यू ऑफ सप्लाय, इनपुट टॅक्स क्रेडिट, रजिस्ट्रेशन, टॅक्स इनवॉइस क्रेडिट अँड डेबिट नोट्स. पुढे अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स रिटर्न्स, हे पुढे सेक्शन्स दिले. आणि मग पुढे तुम्ही ॲक्ट बघाल, त्या ॲक्टमध्ये काय आहेत,
डेव्हलप कंटेंटमध्ये चॅप्टर्स आहेत. चॅप्टर 1मध्ये 2 सेक्शन आहेत. चॅप्टर 2मध्ये 4 सेक्शन आहेत. चॅप्टर 3मध्ये 7 ते 11 हे 5 सेक्शन आहेत. टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये 4 सेक्शन आहेत. आता ज्यावेळेस ॲक्ट बनवला गेला तेव्हा ॲक्टमध्ये अशाच प्रकारे चॅप्टर वाईज काही सेक्शन्स दिलेले आहेत. तुम्ही इकडे सेक्शन्स रीड केलं आहे. आता इथे बघा, पहिले टायटल आहे, शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट. याला जर मी क्लिक केलं तर कळतं तुम्हाला की हा जो ॲक्ट आहे, दिस ॲक्ट मे बी कॉल्ड, याचं नाव काय, टायटल म्हणजे नाव काय याचं, इट एक्सटेंड टू द होल ऑफ इंडिया. एक्सटेंड म्हणजे त्याची व्याप्ती किती आहे आणि सुरू कधी झाला, हा कधीपासून अस्तित्वात आला. कुठलाही तुम्ही जेव्हा ॲक्ट ओपन कराल तेव्हा पहिले ह्या ॲक्टचं नाव काय, टायटल काय, एक्सटेंड काय हेच असतं. बरेचसे ॲक्ट असे होते की ते काश्मीरला ॲप्लिकेबल होत नाहीत, मग तिकडे दिलेलं असतं की ॲप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया एक्सेप्ट काश्मीर, जम्मू अँड काश्मीर. कारण जम्मू आणि काश्मीर ज्यावेळी अस्तित्वामध्ये आलं, भारत देशाचा जेव्हा भाग झालं तेव्हा त्यांनी मंजूरच करून घेतलं होतं तिथल्या राज्यकर्त्यांनी की जे आम्हाला मान्य असेल तेच तुम्ही आमच्यावर कायदे देऊ शकता, आणि जर का आम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावरती एखादा कायदा लादू शकत नाही. म्हणजे तिथल्या गव्हर्नमेंटचा जर का आक्षेप असेल तर कुठलाही कायदा भारत सरकार त्यांच्याकरता बनवणार नाही. त्यामुळे बऱ्याच कायद्यांमध्ये एक्सेप्ट इथे पण असं होतं बघा, एक्सेप्ट स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. आणि नंतर मग 8 जूनपासून जम्मू आणि काश्मीर पण GSTमध्ये आला. त्यामुळे मग हे पुढे कट केलं. तुम्ही इथे बघा, क्लिक करून दिलं इकडे, विथ इफेक्ट फ्रॉम जुलै 8, 2017 हे दिले. 1 जुलैपासून ऑल ओव्हर इंडिया इम्प्लिमेंट झाला GST, आणि 8 जुलैपासून काश्मीरमध्ये पण लागू झाला हा कायदा. दुसरं असतं डेफिनेशन. सेक्शन 2 जो आहे तो डेफिनेशन. बऱ्याच ॲक्टमध्ये अशाच प्रकारे डिझाईन असतं. आता सेक्शन 2 जो आहे हा तुम्हाला डेफिनेशन, समजा एखाद्या शब्दाचा अर्थ काय सांगतो. एजंट तुम्ही म्हणाल तर एजंटचा अर्थ काय, आपल्या ऑर्डिनरी लँग्वेजमध्ये, लेमन लॅग्वेजमध्ये जो अर्थ आहे तोच ॲक्टमध्ये अपेक्षित अर्थ आपण धरला तर आपल्याला चुकीचं इंटरप्रिटेशन होईल, आपण चुकीचा अर्थ काढू काम करत असताना. तर एक्झॅक्टली काय अर्थ आहे आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्यांनी काय डिफाईन केलं आहे. एजंट मीन्स अ पर्सन इन्क्लुडिंग अ फॅक्टर, ब्रोकर, कमिशन एजंट, अराटिया, डेल ट्रेडर एजंट, an auctioneer or any other mercantile agent, by whatever name called, who carries on the business of supply or receipt of goods or services or both on behalf of others. दुसऱ्याच्या वतीने जो अशा काही गोष्टी करतो तो म्हणजे एजंट. त्याला तुम्ही काही म्हणा, म्हणजे एजंटचा अर्थ आपण जो समजत असतो त्याच्यापेक्षा वेगळा किंवा त्याचा जो स्कोप असतो त्या शब्दाचा तो त्यांनी जास्त व्यवस्थित प्रकारे आपल्याला सांगितलेला असतो. आपण त्याच लेवलला समजावून घेतला तर आपण त्याचा खऱ्या अर्थाने इंटरप्रिटेशन करू शकू. आता हे इकडे जे बाकी सेक्शन्स आहेत, तुम्ही जे काय सेक्शन 2मध्ये डेफिनेशन बघाल, सुरुवात 1नी झाली, 1, 2, 3, 4 पुढे बघाल. एकशे 21 आहेत. याच्यामध्ये काही डेफिनेशन या इरेज केल्या. पुढच्या अमेंडमेंटमध्ये त्या डेफिनेशन जे आहेत, बिझनेस व्हर्टिकल, आता बिझनेस व्हर्टिकलचा कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही, त्यामुळे ते आता डिलीट झालं. एकूण सेक्शन किती आहेत याच्यामध्ये ते बघा. 174 सेक्शन आहे, बरोबर आहे. ह्या 174 सेक्शनमध्ये ज्या वेळेस कधी एजंट शब्द येईल तेव्हा त्याचा तोच अर्थ घ्यावा जो तिकडे सेक्शन 2मध्ये दिला आहे, कळलं. सेक्शन 2मध्ये दिला आहे.
आता सेक्शन 2 जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा आतमध्ये, आता मी एजंट म्हटलं, तुम्ही हा 5 नंबर आहे, ह्याला तुम्ही काय म्हणाल? सेक्शन 2 क्लॉज 5, सेक्शन 2 क्लॉज 5 म्हणाल. आणि जर मी ओपन करतो इकडे टाईम ऑफ सप्लाय, सेक्शन 12 आहे. सेक्शन 12मध्ये हा जो 1 2 दिसते तुम्हाला, ह्याला तुम्ही म्हणाल सबसेक्शन, ह्याला क्लॉज नाही म्हणणार. हा जो 1 दिला आहे त्यांनी इथे माहिती दिलेली आहे, त्याच्या पुढे संबंधित माहिती पुढे आहे 2मध्ये. पहिल्याचं आणि दुसऱ्याचं एकमेकांशी कनेक्शन आहे, लिंक आहे, तेव्हा तो सबसेक्शन होतो. डेफिनेशनमध्ये पहिली डेफिनेशन दुसरी डेफिनेशन एकमेकांशी संबंधित नाहीत, तेव्हा त्याला क्लॉज म्हटलं जातं. सेक्शन असतो, सबसेक्शन असतो, क्लॉज असतो, सबक्लॉज असतो. याप्रमाणे आतमध्ये आपण जे काय वाचणार आहोत त्याला आपण म्हणणार सेक्शन, सबसेक्शन, ए आणि बी आहे. एकमेकांशी संबंधित नसतील तर त्याला क्लॉज म्हटलं जाईल. संबंधित असतील तर मग सेक्शन आहे, सबसेक्शन आहे. या प्रकारे आपण, आणि खाली बघा इथे एक्सप्लेनेशन्स आहे, एक्सप्लेनेशन 1, एक्सप्लेनेशन 2. दिसतंय? एक्सप्लेनेशनमुळे काय होतं, वरती दिलेलं आहे त्यात तुम्हाला क्लिअरिटी येते. दुसरं इथे बघा दिसतंय प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडेड दॅट. दिसतंय? एक्सप्लेनेशन आहे. इथे बघा प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. वरती काय दिलं आहे, सेक्शन 22 पर्सनल लायबल फॉर रजिस्ट्रेशन 1 दिलं आहे. इथे काय दिलं आहे, प्रोविजन दिले, तरतूद आहे. पण ती तरतूद त्याच्यामध्ये काय अपवाद असतील तर ते येतात प्रोव्हाइडेड दॅटमध्ये. आणखीन अपवाद असेल मग तो प्रोव्हाइडेड फर्दर दॅटमध्ये येतो. आणखीन काय अपवाद असेल तर प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, आणि मग आणखीन पुढे काय वेगळं सांगायचं असेल तर ते प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅटनीच कंटिन्यू होतं. म्हणजे एकाच सेक्शनमध्ये, सबसेक्शनमध्ये कितीही प्रोव्हिजन असू शकतात. ही तुमची मुख्य तरतूद आहे. आलं लक्षात? एखादा नियम सांगितला, असा असा नियम आहे, पण खाली तुम्हाला सांगायचं आहे की पण ह्या लोकांवरती हा नियम नको, त्यांना थोडं वेगळा द्या, त्यांना थोडं वेगळं करा, किंवा हे असं असेल अशा प्रकारे करा. मग अशा प्रकारे एक्सेप्शन जे आहेत, अपवाद जे आहेत ते खाली येतात. आणि एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला वर जे सांगितलं आहे त्यामध्ये आणखीन क्लिअरिटी आणण्याकरता हे एक्सप्लेनेशन असतं. वरती जो अर्थ सांगितला आहे त्यामध्ये आम्हाला हा पण अर्थ वरती त्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे, हे एक्सप्लेनेशनमध्ये येतं. तुम्हाला मी एखादी गोष्ट सांगितली आणि मग तुम्हाला ती सांगितल्यानंतर पण मी काहीतरी एक्स्ट्रा सांगतो का, जे मी बोललो आहे ते स्पष्ट होण्याकरता, क्लिअरिटी येण्याकरता, ते एक्सप्लेनेशन आहे. अशा प्रकारे ॲक्ट डिझाईन केलेलं असतं. तुम्ही अगोदर कुठला ॲक्ट वाचला असेल, रीड केला असेल, स्टडी केला असेल, तुम्हाला सांगण्याची मला गरज नाही. पण जर तुम्ही हे पहिल्यांदाच एखादा ॲक्ट रीड करत असाल तर मग डिझाईन कसं असतं हे सांगावं म्हणून मी हे सांगतो. सेक्शन, सबसेक्शन, आणि जर का सबसेक्शनचा एकमेकांशी संबंध नसेल तर त्याला क्लॉज म्हटलं जातं. हे डेफिनेशनमध्ये आहे. ॲक्टमध्ये काय असतात, चॅप्टर असतात, चॅप्टरमध्ये सेक्शन दिले. म्हणजे एक विषय आहे प्रिलिमिनरी, बस 2 सेक्शन. दुसरा विषय आहे ॲडमिनिस्ट्रेशन, 4 सेक्शन. तिसरा विषय आहे लेवी आणि कलेक्शन ऑफ टॅक्स, त्यामध्ये त्या संदर्भातले सेक्शन आहेत.
टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय हे दिलेलं आहे. ओके, हे काय आहे? ॲक्ट आहे. आता याच्या पुढे मी बघाल की रूल आहे. तर रूल काय करणार मग? आता पार्लमेंटमध्ये काय झालं, एक बिल प्रेझेंट केलं, तिथनं काय झालं, हा बिल जो आहे तो मांडल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तो कायद्यामध्ये रूपांतरित झालेला आहे. त्याचा कायदा बनला, ॲक्ट झाला आहे, प्रेसिडेंटनी असाईन केलेली आहे. आता त्यानंतर तुम्ही बघा इकडे की ही प्रोव्हिजन आहे ही सगळ्यांना लागू आहे. ओके, आता इथे हा जो प्रोव्हिजन आहे इथे खाली म्हटलं सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. गव्हर्नमेंट provided that the government may, on the recommendations of the council by notification, specify the categories of goods or supplies in respect of which a tax invoice shall be issued within such time and in such manner as may be prescribed. आणि वरती पण इथे आहे डिलिव्हरी ऑफ गुड्स or making available thereof to the recipient in any other case issue a tax invoice showing the description quantity. आता हा टॅक्स इन्व्हॉइसचं काय, ही टॅक्स इन्व्हॉइसची प्रोव्हिजन आहे. A registered person supplying taxable goods shall before or at the time of, दिलं इकडे, त्यांनी काय करावं, टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करावं हे दिलेलं आहे. तर त्यामध्ये काय म्हटलं, त्या टॅक्स इन्व्हॉइसमध्ये डिस्क्रिप्शन, क्वांटिटी आणि व्हॅल्यू ऑफ गुड्स, टॅक्स चार्ज हे असावं. अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. ॲज मे बी प्रिस्क्राईब म्हणजे त्यावेळेच्या परिस्थितीनुसार ज्या गोष्टींची गरज असेल त्याप्रमाणे. तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुम्हाला तपासतो, इंजेक्शन देतो, गोळ्या देतो आणि त्याला जर गरज वाटलं तर तुम्हाला तो सांगतो की मी मेडिकलमधनं या ॲडिशनल गोळ्या घ्या. ते काय असतं, प्रिस्क्रिप्शन. तसं इथे जेव्हा असं म्हटलं जाईल की प्रिस्क्राईब्ड, त्यावेळेस आणखीन काही कंटेंट जर इन्व्हॉइसमध्ये टाकायचे असतील तर ते रूल्स बनवले जातील. ते रूल्स कोण बनवेल, गव्हर्नमेंट. इथे पार्लमेंटची गरज नाही. ॲक्ट बनवताना काय गरज पडली, पार्लमेंट पाहिजे, बरोबर आहे. आता हा जो ॲक्ट आहे हा इम्प्लिमेंट करायचा आहे आणि तो प्रॉपरली इम्प्लिमेंट करण्याकरता काही अशा गोष्टी आहेत. आपण ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये बिल प्रेझेंट करतो त्यावेळेस आपल्याला माहिती नाही की पुढच्या परिस्थितीमध्ये कशी बदल होईल, काय होईल. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्या एकदम स्पेशल आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्या ॲक्टमध्ये येतात. आणि बाकीच्या ज्या काय अशा गोष्टी आहेत की ज्या त्याला पुढे कनेक्टिंग आपण आपल्या गरजेनुसार आपल्याला पुढे जशी परिस्थिती निर्माण होईल तसं आपण बनवूया, अशा गोष्टीला मग पुढे दिलं जातं की मग प्रिस्क्राईब करू. म्हणजे तो जो अधिकार आहे तो यात ठेवला जातो. गव्हर्नमेंटला जर वाटलं तर त्याच्यामध्ये ते रूल बनवून त्या रूलनुसार काही गोष्टी भविष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतात. आज माहिती आहे की इन्व्हॉइसमध्ये तुम्ही या 4 गोष्टी टाका, पण तुम्हाला आणखीन काही गोष्टी या टाकायला सांगायच्या असतील, समजा प्रिस्क्राईब वर्ड नाही ठेवला इकडे आणि इन्व्हॉइसमध्ये काही आणखीन गोष्टी तुम्हाला टाकायला सांगायच्या आहेत, तर मग काय करायला लागेल, पुन्हा पार्लमेंट बोलवायला लागेल. पुन्हा पार्लमेंट बोलवायला लागेल आणि मग ही जी ओळ आहे यात काही गोष्टी राहिल्या आहेत त्या टाकण्यासाठी परत जो मिनिस्टर असेल त्या खात्याचा तो काय करेल, ते अमेंडमेंट प्रेझेंट करेल. मग सगळे त्याला मान्यता देतील. ही खूप टाईम कन्झ्युमिंग आणि प्रॅक्टिकल प्रोसेस आहे. त्याची मुख्य कायदा बनवा आणि त्याला कनेक्टिंग तुम्हाला काय दुसऱ्या अशा गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही जे रूल्स बनवा. मग जिकडे जिकडे प्रिस्क्राईब आलं आहे तिकडे तिकडे तुम्हाला याचे रूल्स बनवले जातील. कळलं? हे रूल्स 95% काय आहे, ॲक्ट महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत त्या आज आपण ठरवू शकत नाही. त्या ज्यावेळेस इम्प्लिमेंट होईल त्या ठरवू, किंवा त्यात तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत. आता जर बघा तुम्ही इथे बघाल की लेवी आणि कलेक्शन. लेवी आणि कलेक्शनमध्ये असं सांगितलं गेलं की GSTमध्ये जे गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातील त्याच्यावरती जो रेट लावला जाईल नॉट एक्सिडिंग 20%, तो 20%हून जास्त नसेल. मग किती असेल, कळलं इकडे, नॉट एक्सिडिंग 20%. 20% काय आहे, CGST, 20% काय आहे, AGST. दोन्ही मिळून 40% झाले. 40%हून टोटल जे प्रॉडक्ट आहे त्यावरती कन्झ्युमरला 40%हून जास्त रेट गव्हर्नमेंटला लावता येणार नाही. गव्हर्नमेंटने मॅक्झिमम 28% रेट लावला, बरोबर आहे. पण आता प्रॉडक्ट किती आहेत, 1000च्या वरती समजा प्रॉडक्ट असतील तर 1000, 2000 प्रॉडक्टवरती चर्चा करायला अननेसेसरी टाईम घ्यायला घालवायचा, बरोबर आहे.
मग ज्यावेळेस कायदा इम्प्लिमेंट केला जाईल एकच सांगितलं, एक लॉक लावला की तुम्ही याच्याहून जास्त काय करा, टॅक्स लावू नका. मग कुठल्या प्रॉडक्टवरती किती % टॅक्स लावायचा, कुठल्या सर्व्हिसवरती किती % टॅक्स लावायचा, हे गव्हर्नमेंट परिस्थितीनुसार आपल्या अधिकाऱ्यामध्ये आपल्या जबाबदारीने निर्णय घेईल. गव्हर्नमेंटचं काम काय, लोकांच्या फायद्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही टॅक्स लावताय. टॅक्स लावणं आपली मजबुरी आहे, पण तरी त्याच्यामध्ये लोकांवरती कमीत कमी बर्डन येईल, लोकांना कमीत कमी त्रास होईल, या दृष्टिकोनातच बघायचं आहे. मग आपण 40% मंजूर दिली सगळ्या पार्लमेंटनी की 40%चा तुम्ही काय करा, एक लॉक ठेवा. बाकी तुम्हाला जे काय वाटेल त्या प्रॉडक्टप्रमाणे तुम्ही काय करा, रेट द्या. मग आता रेट जेव्हा द्यायचे आहेत, ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. ओके, आता काउन्सिल शब्द तुम्हाला अनेक ठिकाणी दिसेल. मला तुम्हाला सांगायचं आहे की GST काउन्सिल काय हे मला पुढे जाऊन सांगायचं आहे. पण पहिलं मी क्लिअर केलं की ॲक्ट म्हणजे काय, दुसरं सांगितलं की रूल म्हणजे काय, तिसरं काय नोटिफिकेशन. नोटिफाईड म्हणजे एक लीगल डॉक्युमेंट आहे, जो ऑथोराइज पर्सन आहे तो मग सांगेल त्या डॉक्युमेंटद्वारे की ॲज पर सेक्शन 9. ओके, हे सेक्शन 9 आहे, मी मला दाखवतो. नोटिफिकेशन ॲक्ट, हा ॲक्टचा पॉईंट होता. खाली रूल्स आहे, हे बघा. मग नोटिफिकेशन्स, अरे समजा हे काही रूल्स तयार आहेत, पण रूल्सला महत्त्व आहे का ॲक्टला महत्त्व आहे. मुख्य प्रोविजन ॲक्टमध्ये आहेत आणि त्याला कनेक्टिंग काही गोष्टी करायच्या आहेत त्या रूल्समध्ये आहेत. मग रूल्ससाठी पार्लमेंटची मंजुरी घ्यायला लागत नाही, बस ते रूल्स बनवले. ॲक्टसाठी पार्लमेंटची मंजुरी लागते. नोटिफिकेशन्स, आता याच्यामध्ये काय केलं गव्हर्नमेंटनी, जे रेट डिफाईन करायचे आहेत, कुठल्या प्रॉडक्टला कुठला रेट आहे त्या करायला ही नोटिफिकेशन्स वेगळी काढली. आणि रेट सोडून बाकी नोटिफिकेशन्स आहेत ती इथे वेगळी ठेवली. सेंट्रल टॅक्स, हे बघा, इंडिकेटेड टॅक्स, रेट वेगळं दिसतंय. आता आपण रेटमध्ये जर गेलो, आत्ता आपण बघितलं की 20%हून जास्त रेट नसेल. मग तुम्ही इकडे जाऊन बघाल, हे वर्ष आहे 2017. हे बघा, CGST रेट शेड्यूल नोटिफाईड अंडर सेक्शन 9(1). मध्ये काय दिलं होतं, आम्ही नोटिफाय करू. मग जेव्हा मी व्ह्यू करीन हे नोटिफिकेशन, बघा वरती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, नोटिफिकेशन नंबर 1/2017 सेंट्रल टॅक्स रेट दिसतं इकडे. इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 9. नोटिफिकेशन जो काढणार आहे, ज्याला अधिकार आहे तो नोटिफिकेशन काढेल. खाली बघा, खाली साईन असेल त्याची, 74 पेजेस आहेत. मोहित तिवारी, अंडर सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बरोबर आहे. आलं, त्या नोटिफिकेशन काढले. नोटिफिकेशन काढताना त्यांनी रेफरन्स दिला आहे की सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 9. सेक्शन 9 सबसेक्शन 1मध्ये सांगितलं आहे की गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढू शकते. कधी, द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल देअर बाय नोटिफाईज द रेट ऑफ द सेंट्रल टॅक्स ऑफ. मग त्याप्रमाणे आम्ही नोटिफाय करतो. ठीक आहे. एक 2.5% इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स स्पेसिफाईड इन शेड्यूल 1. खाली यांनी शेड्यूल बनवले, शेड्यूल 1, 2, 3, 4, 5. तर त्यांनी कॅटेगरी केल्या, 1, 2, 3, 4, 5, 6. 2.5% असलेले रेट, 6% असलेले गुड्स, 9% असलेले, 14% असलेले, 1.5 गोल्ड, सिल्वर वगैरे अशा गोष्टी आहेत, त्याला त्यांनी 3% रेट ठेवला. मग CGST याला 1.5% तो तिकडे आहे. आणि 0.125% इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स स्पेसिफाईड इन शेड्यूल 6. असे त्यांनी 6 शेड्यूल केले आणि त्यामध्ये हे गुड्स हे नोटिफाय केले. आता इथे हे काय दिलं आहे, चॅप्टर हेडिंग, सब हेडिंग, टॅरिफ आयटम 0303 दिसतं आहे. याप्रमाणे रेट नोटिफाय केले.
आता रेट नोटिफाय केलं, तुम्ही म्हणाल हे काय मग, हे जे 0401 काय. मी इथे येतो, हॅलो इकडे होमला क्लिक करतो, कस्टम आहे, कस्टममध्ये बघा टॅरिफ आहे, कस्टम टॅरिफ ॲक्ट चॅप्टर 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला असे इथे अप टू 99पर्यंत दिसतील. 98 आहे आणि 99 त्यांनी रिझर्व ठेवला आहे, जो आपण सर्व्हिसेस करता वापरतो. तुम्ही सर्व्हिसचा कोड बघाल तर 99 आहे ना, HSN कोड. हां, तर हे जे आहेत, हे जे कोड आहेत, ह्याला मी इथे क्लिक केलं चॅप्टर 1, मी 85 दाखवतो, मग 85 मशिनरीचं आहे. याच्यामध्ये पण असे सेक्शन आहेत दिसते वरती, आणि त्यामध्ये चॅप्टर आहेत 84, 85. वरती इथे काय चॅप्टर 85, इथे काय चॅप्टर नोट्स आहेत. दिस चॅप्टर डज नॉट कवर वगैरे दिले, हे कवर होणार नाही, कुठल्या प्रकारचं कवर होईल काय होईल दिलं आहे. आणि खाली तुम्ही याल तर खाली तुम्हाला दिसेल 85 चॅप्टर आहे, 8501 इलेक्ट्रॉनिक मोटर्स, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्समध्ये दिसतं आहे कुठल्या प्रकारचे गुड्स आहेत. आणि पुढे 850110 हे दिसतं. पुढे बघाल ॲक्च्युली आयटम 8 डिजिटला बघाल तुम्ही, हा आयटम येतो मायक्रो मोटर, AC मोटर 85011020. तुम्ही जेव्हा 8 डिजिट टाकता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली आयटम जो आहे तो समजतो. आता जर त्यांनी इकडे दिलं आहे, कशा प्रकारे दिलं आहे इकडे, या प्रकारे 0401 दिसतंय. हे बघा चॅप्टर, हेडिंग, सब हेडिंग आणि टॅरिफ आयटम 4 आहेत. 2 डिजिटला काय येतात चॅप्टर. जर त्यांनी सांगितलं की 7 दिला इकडे, तर त्याच्या खाली जेवढे असतील तेवढ्या सगळ्यांना तो रेट लागेल. बघा मी काय म्हणतोय, 8501 सांगितलं की 8501च्या खाली 850110 आहे. त्याच्या पुढे हे जेवढे आयटम खाली येतील या सगळ्यांना 10% रेट आहे, तर एक सांगायची गरज नाही. हे 85011011 10%. जर मला सगळ्यांना एकच रेट सांगायचा आहे तर मी काय सांगेन, सरळ 850110. ह्या 10मध्ये पुढे 11, 12, 13, 19, 20 जेवढे येतील तेवढ्या सगळ्यांना काय रेट येईल 10%. जर एकाला 10, एकाला 12, एकाला 13 सांगायचं आहे तर मला एक आयटम सांगायला लागेल. कळलं. 85 जेव्हा वर दिलं आहे एक चॅप्टर आहे, त्याच्या पुढचे 2 कोड हेडिंग आहे, त्याच्या पुढचे आणखीन 2 सब हेडिंग आहे, त्याच्या पुढे आयटम कोड आहे. समजलं ना. 8 डिजिटचा मिनिंग काय, चॅप्टर, हेड, सब हेड आणि मग आयटम. जर इकडे 0710 दिलं, आता 0710 दिलं, तुम्हाला बघायचं असेल 7 हा आला. बघा 0710 याच्यामध्ये 2 आयटम आहेत, दोघांना एकच रेट आहे GSTमध्ये. हा जो रेट आहे हा कस्टमचा आहे, लक्षात घ्या. हे रेट नका बघू. 0701 मग 1000 9000 सीड आणि अदर, पोटॅटोज फ्रेश और चिल्ड. हे काय हेडिंग आहे त्याचं, त्यामध्ये सब हेड आहे आणि मग आयटम आहे. 0703 0704 हे बघा ओनियन. तुम्ही 7 याल, 7ला याल, 7ला काय एलिजिबल व्हेजिटेबल्स अँड सर्टन रूट्स अँड ट्यूबर्स. हे याचं काय चॅप्टरचं नाव आहे. मग इथे तुम्हाला काय मिळणार आहे, ह्याच्यामध्ये आयटम मिळतील एडिबल व्हेजिटेबल्स किंवा सर्टन रूट्स हे मिळतील. खाली आलं पोटॅटोज फ्रेश और चिल्ड. मग त्याच्यामध्ये हे काय आलं हेडिंग आलं, हेडिंगमध्ये डायरेक्टली हा आयटम आला
पण कुठे कुठे बघा तुम्हाला 4 डिजिट दिसतील आणि मग 6 डिजिट पण दिसतील. इथे 4 आहेत, खाली 8 आहेत. बघा इकडे जिकडे तुम्हाला 6 डिजिट दिसतील तिकडे पुढे रेट दिसणार नाही, कारण की काय झालं ते सब हेड आहे. ह्या सब हेडमध्ये अजून हे जे दिसत आहेत हे ॲटम आहेत. जे 8 जिकडे 8 नंबर आहेत ना त्यासमोर तुम्हाला रेट दिसेल, 2 नंबर समोर रेट दिसणार नाही. दुसरं काय आहे, 2 नंबर काय, 2नी चॅप्टर कळतो, चॅप्टर डिवाइड होतो हेडमध्ये, हे डिवाइड होतो सब हेडमध्ये, आणि मग सब हेडमध्ये ॲटम आहेत. हे 071331चे 3 ॲटम आहेत. एक मुख्य कॅटेगरी, त्यामध्ये आणखीन एक कॅटेगरी, त्यामध्ये आणखीन एक कॅटेगरी, आणि मग त्याच्यामध्ये ॲटम आहे. जी पहिली कॅटेगरी आहे, जी फर्स्ट कॅटेगरी आहे, त्याला आपण चॅप्टर म्हणतो. सेकंड कॅटेगरीला हेडिंग म्हणतो. थर्ड कॅटेगरीला सब हेडिंग म्हणतो. आणि मग फायनली आपल्याला जो ॲटम मिळतो त्याला तारीख म्हणजे रेट किती आहे हे पुढे दिलेलं आहे. मग सेम त्यांना सांगायचं इकडे की 0511 मध्ये 0511 काय आहे, 05 हा चॅप्टर आहे आणि 11 हेडिंग आहे. त्याच्या अंडर सब हेड किंवा ॲटम जेवढे असतील तेवढ्या सगळ्यांना रेट कुठला येईल, 2.5 बघतो आपण, हे तर 2.5 येईल. 2.5 आहे शेड्यूल 1. आलं लक्षात, समजलं ना. तर हे काय होतं, रेट नोटिफिकेशन. आता हजारो गुड्सवरती रेट आत्ता फिक्स जरी केले, पुढे जाऊन रेट चेंज करायचे आहे, मग परत काय तुम्ही पार्लमेंट बोलवणार, नॉट पॉसिबल, नॉट प्रॅक्टिकल थिंग. त्यामुळे रेट जे आहे हे गव्हर्नमेंट त्यांना पाहिजे तितक्या वेळा पाहिजे तसं चेंज करणार. ओके, ॲक्ट कळलं, रूल्स कळलं, नोटिफिकेशन्स कळलं. आता ॲक्ट जसे आहेत सेंट्रल इंटिग्रेटेड युनियन, त्याचप्रमाणे खाली नोटिफिकेशन्स पण त्याप्रमाणे येतील. फक्त नोटिफिकेशनचं कसं आहे, रेट नोटिफिकेशन्स वेगळे आहेत आणि रेट सोडून बाकीचे वेगळे आहेत, त्यांनी कॅटेगराईज केलेत. त्यामुळे वेबसाईटला आपण जाऊन जर बघितलं तर आपल्याला कसं मिळतं, GSTमध्ये क्लिक केली तर नोटिफिकेशनच्या आपल्याला कॅटेगरीज मिळतात. नोटिफिकेशनला क्लिक केलं, नोटिफिकेशन्स हे वेगळे आहेत आणि रेटचे वेगळे. खाली बघा, सेंट्रल टॅक्स रेट. पुढे सर्क्युलर आहे, सर्क्युलर. ओके, सर्क्युलर्स, ऑर्डर्स हे डिपार्टमेंटसाठी असतं, डिपार्टमेंटसाठी असतं. गव्हर्नमेंट त्यांच्या डिपार्टमेंटला सांगतं की तुम्ही ज्यावेळेस काम करताय GSTचं त्यावेळेस एक ठराविक ॲक्ट आहे, त्याचे काय प्रोव्हिजन्स आहेत, त्याबद्दल काय कन्फ्युजन आहे, रूल्सबद्दल कन्फ्युजन आहे, तर त्याचा अर्थ असा असा आहे. तो अर्थ गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी काढला किंवा गव्हर्नमेंटने काढला आहे. सपोज तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात आणि तुम्हाला वाटतं की त्यांचा अर्थ चुकीचा आहे, तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. जो GSTमध्ये प्रॅक्टिस करणारा व्यक्ती असतो तो त्याच्या क्लायंटला ॲडवाईस देत असतो. सर्क्युलर नंतर आलं, अगोदर त्याने काही ॲडवाईस केलं आहे आणि मग सर्क्युलर आलं, त्याला वाटलं की ते चुकीचं आहे, तो जाऊन त्याला चॅलेंज करू शकतो की हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. मग त्याने जे काम केलं आहे त्याच्या अगेन्स्ट काय जर का नोटिसेस वगैरे काय आल्या तर त्याच्या अगेन्स्ट तो गव्हर्नमेंटला उत्तर देतो. जर गव्हर्नमेंटच्या अधिकारी सॅटिस्फाय झालं तर ठीक आहे, अदरवाईज मग ती केस पुढे जी ऑथॉरिटी असेल, कोर्ट असेल त्यांच्याकडे जाते आणि मग तिकडे जर कोर्टाने निर्णय दिला डिपार्टमेंटप्रमाणे तर ठीक आहे. डिपार्टमेंटच्या आगेच जर का त्यांनी निर्णय दिला तर सर्क्युलरचा अर्थ जो आहे तो अमान्य झाला आणि जो व्यक्ती आहे, जो टॅक्सेबल पर्सन आहे, त्यांनी ज्या प्रकारे तो टॅक्स समजून घेतला होता, ती प्रोव्हिजन समजून घेतली होती तीच बरोबर आहे, म्हणून मग एक नवीन कायदा बनतो. ह्याला केस लॉ म्हणतात. केस लॉ म्हणजे ज्या प्रोव्हिजन आहे, जे रूल्स आहेत, ज्या प्रकारे नोटिफिकेशन्स आहेत, त्याचा जो अर्थ गव्हर्नमेंटने काढला आहे आणि जो अर्थ लोकांना वाटतो ते लोकांचा अर्थ खरा आहे की गव्हर्नमेंटचा अर्थ खरा आहे,
याच्यावर डिबेट होऊन जर का गव्हर्नमेंटनी जे काही सांगितलं आहे ते जर का चुकीचं सिद्ध झालं तर मग कायद्यामध्ये सुधारणा होते बिकॉज ऑफ केस लॉ. कळलं? ॲक्ट, रूल्स, नोटिफिकेशन, सर्क्युलर आणि केस लॉ. सर्क्युलर हे टॅक्सेबल पर्सनवरती पब्लिकवरती बंधनकारक नसतं. तुम्ही सर्क्युलरला चॅलेंज करू शकता. ॲक्टमध्ये जे दिलं आहे तुम्हाला मान्य करावंच लागेल, ॲक्सेप्ट करावंच लागेल. रूलमध्ये जे दिलं आहे ते सगळ्यांकरता बंधनकारक आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर त्यात जे काही दिलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला करायला लागेल. पण जर तुमचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे आणि सर्क्युलरमध्ये गव्हर्नमेंटने केलेलं इंटरप्रिटेशन वेगळं आहे आणि ते जर कोर्टाने मान्य केलं तर तुमच्याप्रमाणे कायद्यामध्ये यापुढे बाकीचे लोक काय करतील, काम करतील. म्हणजे एक नवीन कायदा बनतो बिकॉज ऑफ केस लॉ. तुम्ही जेव्हा कुठल्याही तुम्ही कायद्याचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला ॲक्ट, रूल्स, नोटिफिकेशन्स, सर्क्युलर आणि केस लॉ पण येते. इथे रेफरन्स दिलेला असतो की गव्हर्नमेंट वर्सेस या प्रकारची केस झाली होती आणि त्यामध्ये कोर्टाने हा निर्णय दिला होता, त्यामुळे आता वर जे दिलेलं आहे त्याचा अर्थ असा पण आहे. आलं लक्षात? 2000ला पहिल्यांदा in the year 2000 the then Prime Minister introduced the concept of GST and set up a committee to design a GST model for the country. 2000 साली आपण विचार करत होतो की आपल्याकडे GST जे आहे आता आपल्या काळात बदल करून आपण GST आणूया. त्यानंतर 2006मध्ये announcement by Union Finance Minister during budget of year 2006-07 that GST would introduce from 1st April 2010. कधी विचार झाला, कधी घोषणा झाली, ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये काय स्टडी त्याच्यात गव्हर्नमेंटचा चालू पण असेल. पुढे 2006 ते 2014पर्यंत फार काही घडलं नाही. 2014मध्ये आपण बघितलं आता की 122nd अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस केलं गेलं आणि त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये द कॉन्स्टिट्यूशन 101st अमेंडमेंट ॲक्ट वॉज इनॅक्टेड 2016मध्ये. आता इथे एकदा का कायदा नवीन बनला 2016मध्ये, मग जर का तो पास झाला होता ऑगस्ट 16मध्ये, मग 1 जुलै 17पासून का GST चालू केला? ओके ना? प्रश्न तुम्हाला पडतो की नाही पडतोय? आता ही सगळी प्रोसेस चालू होती. GST येईल लोक ऐकत होते, येईल तेव्हा बघू. आता आज पास झाला, आज तुमच्याकडे कुठला कायदा चालू आहे? एक्साईज ड्युटी, वॅट चालू आहे. तुम्हाला सांगितलं उद्यापासून आता GST. तुम्ही तयार आहात? म्हणजे लोकांना वेळ द्यायला पाहिजे, पब्लिकला वेळ द्यायला पाहिजे. मग गव्हर्नमेंटने विचारलं आता ऑगस्ट आहे, कधी GST आणायचा? आता एकदा का कायदा पास झाल्यानंतर तुम्ही 1 वर्षामध्ये तो इम्प्लिमेंट केला पाहिजे. नाही केला तर पुन्हा तुम्हाला तो पास करायला लागेल. म्हणजे त्याची एक्सपायरी आहे, ती एक्सपायरी होण्याच्या अगोदर तुम्ही इम्प्लिमेंट करा. बरोबर आहे? आता ह्या कालावधीमध्ये काय झालं, गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, जे CA आहेत ते आहेत, प्लस व्यापारी आहेत, त्यांचे अकाउंटंट आहेत. या सगळ्यांना GSTबद्दल काहीतरी माहिती पाहिजे की नको काम करायला, म्हणजे काही वेळ पाहिजे. मग गव्हर्नमेंटने विचारलं की आता एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपासून आपण करूया का? कोणाच तयार नाही. मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जाऊ दे, जानेवारीपासून करायचं का? नवीन वर्षापासूनच करा, 1 एप्रिलपासून करा ना. 2017पासून 1 एप्रिलपासून करा. बरोबर आहे ना? मग जुलैला का सुरू केला? 1 जुलैपर्यंत का लांबलं आपलं? जसं काम चालू होतं, जे काही काम चाललं आहे, जमतंय नाही जमतंय, लोक करत होते. आतापर्यंत GST शिका, ट्रेनिंग घ्या. काही लोकांनी ट्रेनिंग सुरू केले. जे अभ्यासक होते GSTचे, जे अभ्यास करत होते 1 वर्ष, त्यांनी मग त्यांचे ट्रेनिंग वगैरे सुरू केले. काही लोकांनी ट्रेनिंग अटेंड करायला सुरुवात केली. पण एवढ्या जणांचं ट्रेनिंग काय होणार नाही. तसं तर आपण बघतोय की लोकांना कोरोनाची लस पाहिजे, लगेच पूर्ण होणार नाही. एवढ्या लोकांचा वेळ लागेल ना, त्याला 6 महिने, 8 महिने, वर्षभर वेळ लागेल. तसं सगळ्यांच्या ट्रेनिंग तर होणार नाही.
मग तुम्ही 1 एप्रिलच ठेवा. जानेवारीत काय होणार नाही ट्रेनिंग सगळ्यांचं, सगळे शिकून होणार नाहीत. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट CA त्यांच्याकडे असलेली जे त्यांचे स्टाफ आहेत, बाकीचे लोक आहेत, व्यापारी आहेत, त्यांना त्यांचं इन्व्हॉइसमध्ये चेंज करायला लागेल. असं करत गव्हर्नमेंटकडे लोकांनी पुढची डेट वाढवत 1 एप्रिलपर्यंत गेलं. 1 एप्रिलला गव्हर्नमेंटकडे अजून पण काय प्रश्न होता, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला सगळं ऑनलाईन फिलअप करायचं आहे, ती डेव्हलप झाली पाहिजे. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्यांचं काम कुठपर्यंत आलं आहे. आपण टॅलीमध्ये काम करतो, सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, त्यांना अपडेट व्हायला पाहिजे. ह्या कोणाचंच अपडेशन एप्रिलपर्यंत झालं नाही. जुलै आला, जून आला, तरी कोणाचं काय प्रोग्रेस नाही. आता काय करा तुम्ही, जुलै ऑगस्ट सप्टेंबर आहे, 1 ऑक्टोबरला करा. आता अगदी एवढा वेळ जाऊन पण काही होत नव्हतं. काही कोणाची प्रगती झाली. डेट काय होती इकडे अपॉइंटमेंट झाल्याची, ऑगस्ट 16 ते जून 16पर्यंत फार काय घडलं. जून 17पर्यंत फार काय घडलं नाही. आता गव्हर्नमेंटनी काय विचार केला, आता समजा आपण 1 जुलैपासून जर का GST लागू केला तर काय होईल. व्यापाऱ्यांना जे आज ते इन्व्हॉइस बनवत आहेत त्यामध्ये नाव असेल जे काय त्यांच्या इन्व्हॉइसचं, त्यामध्ये त्यांना आता GST लावायला लागेल, वॅट काढायला लागेल, GST लावायला लागेल. तुम्ही तुमच्या हाती छापा बिलं, कम्प्युटराईज छापा, काय करा, तिथे काय येईल, फक्त वॅट लागणार नाही, यापुढे GST लागेल. बस गव्हर्नमेंटने निर्णय जाहीर केला, आता आम्ही 1 जुलैपासून लागू करणार. तुम्ही काय करा, बिलबुक नवीन बनवा. सॉफ्टवेअर कंपन्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं चेंजेस करून घ्या, आम्ही सांगतोय गेलं कित्येक महिने, तुमचं काम कुठपर्यंत झालं आहे, तुम्ही करा. आता बँकेचे आपण चलन बनवतो बँकेला ऑनलाईन पेमेंट करायला, ते बँकेची काय तिथे पण काय प्रगती नव्हती. त्यांनी बँकांना सांगितलं 1 जुलैला लागू होईल, 1 ऑगस्टपासून लोक पेमेंट करतील. तुम्ही एका महिन्यामध्ये काय करा, तुमचं जे IT डिपार्टमेंट यांना सांगा की आम्हाला तुम्ही GSTचं पेमेंट करता, तुमच्या वेबसाईटवरती तो ऑप्शन द्या. सर्व्हिस टॅक्सचं पेमेंट आपण करतोच आहे, इन्कम टॅक्सचं पण करतो आहे, बाकीचे पेमेंट पण जे करतो टॅक्सचे, GSTचं एक पेमेंट ॲड करण्याकरता 1 महिना पुरेसं आहे त्यांना. बरोबर आहे. एवढ्या सगळ्या घटनेमध्ये मग गव्हर्नमेंटनी हे दिसते की मला मेमध्ये GST काउन्सिल रिकमेंड्स ऑल द रूल बनले मेमध्ये, की आता कायदा मंजूर झाला आहे, रूल तयार नाहीत, रूल बनवले. पुढे जाऊन CGST, IGST, UTGST कॉम्पेन्सेशन सेस ॲक्ट पास केले, सगळ्या स्टेटमध्ये सगळीकडे ते पास केले गेले. त्यानंतर पुढे जाऊन GST काउन्सिल रिकमेंड्स, CGST, GST सेस बिल, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढे सप्टेंबर 2017वरती आपण आलो. इथनं खाली आलो, इकडनं अशा प्रकारे इकडे आलो, 17 आलं. मग पुढे 30 जून ऑल स्टेट्स एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर पास देअर GST ॲक्ट. 8 जुलैला काश्मीर पण GSTमध्ये आलं इथे. आणि इकडे 1 जुलैला GST लॉन्च. हे असं आहे. GSTचं जे काय वेबसाईट आहे ती काय प्रॉपर बनली नव्हती. आणि पुढचे 3-4 महिने आम्ही GSTमध्ये काम जे काय करत होतो, काय वर्क होतं आहे, किती दिसतं आहे, दिसत नाही. म्हणजे जे काय सण होते जुलैनंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे गणपती, दसरा आणि दिवाळी, ह्या सगळ्या 3 जे सण होते त्याच्यामध्ये जे ह्या प्रॅक्टिस करत होते त्या सगळ्या लोकांचं BP, डायबिटीज वगैरे सगळं वाढलं होतं. अशा प्रकारे सगळं काम होतं. वेबसाईट प्रॉपर वर्क करत नव्हती आणि सगळं. पण शेवटी इम्प्लिमेंट त्यांनी त्यांच्या विलपावरती केलं. गव्हर्नमेंटची विलपावर होती की लागू करायचा म्हणजे करायचा. आपलं वेबसाईट रेडी नाही आहे, ते करतील, त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, ते बनवतील, करतील, ते चालू झालं. आणि मग त्यावेळेला कळलं की आत्तापर्यंतच्या गव्हर्नमेंटला हे का शक्य झालं नाही. इतके अडथळे असतात की लोक नवीन बदलायला तयारच नसतात. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे ना, बनवा ना वेबसाईट. मला माहिती आहे की GST पास झाला आहे, पार्लमेंटला लागू होणार आहे. डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, डिपार्टमेंटचे बाकीचे लोक आहेत, त्यांनी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे ना. व्हेरी गुड ट्रेनिंग केलं. तुम्ही सकाळी 10 ते जर का 7पर्यंत काम करत असाल तर तुम्हाला ट्रेनिंग घेण्याकरता एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा एफर्ट्स, तुमच्याकडे तेवढी विलपॉवर पाहिजे ना, तरच तुम्ही कराल ना. अदरवाईज पॉसिबल नाही. तुमचा जॉब सिक्युअर आहे आणि तुम्हाला काही ॲम्बिशन नाही आहे, तुम्ही कशाला कराल. कोणी केलंच नाही. त्यामुळे बदल होत नसते. कळतं आपल्याला हे केलं ना तर खूप फायदा होईल, पण करणार कोण. मी बघाल की सुरुवात कधी झाली आणि इम्प्लिमेंट कधी झाला,
2000ला आपण बघतोय आणि 2017ला जर का हा कायदा मंजूर होतो आणि ज्या प्रकारे तो मंजूर झाल्यानंतर लागू झाल्यानंतर पण पहिले 6 महिने 8 महिने खूप त्रासदायकरित्या सगळ्यांना त्याच्यात जायला लागलं आणि नंतर मग वेबसाईट बऱ्यापैकी काम, अजूनही वेबसाईटला काय प्रॉब्लेम्स आहेत पण चालू आहे. ओके, आता याच्यामुळे काय झालं, GST इम्प्लिमेंट केल्यामुळे काय झालं, तर काही दुसरे कायदे होते ते रद्द झाले. तुम्ही बघाल तर खाली एक लिस्ट आहे. काही सेंट्रलचे टॅक्स होते, काही स्टेटचे टॅक्स होते, ते मग रद्द झाले. टॅक्सेस सबस्युम्ड इन GST. हे बघा, एक्साईज ड्युटी तुम्ही गुड्स मॅन्युफॅक्चर कराल तेव्हा लागत होती, त्यामध्ये आणखीन काही ॲडिशनल ड्युटीज वगैरे होत्या त्या लागत होत्या. सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटचा, एक्साईज ड्युटी अंडर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट, CVD स्पेशल CVD, कस्टम ड्युटीवरती काय टॅक्स लागत होते, सेंट्रल सेल टॅक्स, सेंट्रल सरचार्ज अँड सेसेस, या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्टेटच्या होत्या. आणि स्टेट आहे, स्टेटचे पण काय लिस्ट आहेत तुम्ही बघाल. एंट्री टॅक्स, वॅट, टॅक्सेशन ॲडव्हर्टाइजमेंट, हे सगळं जाऊन फक्त आणि फक्त एकच GST. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, टॅक्स तर लागत होता ना, पण जे व्यापारी होते त्यांना प्रत्येक ॲक्टचं वेगवेगळ्या कॉम्प्लायन्सेस करायला लागायचं. त्याचा हिशोब वेगळा करा, त्याची बिलं वेगळी बनवा, रिटर्न्स त्याचे वेगळे भरा, त्याचं टॅक्स कम्पिटिशन वेगळं करा. हे सगळ्यामध्ये जो वेळ आणि एफर्ट जात होते ते मग GSTमुळे कमी झाले. तुम्ही जर कॉम्प्लायन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर GST फायदेशीर होता की नव्हता. कॉम्प्लायन्सेस खूप करायला लागतात. गुड्स आहे तर गुड्सला तुम्ही काय करणार, सेल करणार, पहिले मॅन्युफॅक्चर करणार, मग सेल करणार, मग त्याला तुम्ही एक्सपोर्ट करणार किंवा तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये पाठवणार, मग दुसऱ्या राज्यात तिकडे एंट्री टॅक्स लावणार किंवा परचेस टॅक्स लावणार. मुंबईमध्ये जर का कुठल्या दुसऱ्या राज्यामधनं किंवा शहरामध्ये जर मटेरियल जात असेल तर तिकडे मग LBT आहे, लोकल बॉडी टॅक्स, हे अशा प्रकारचे वेगवेगळे टॅक्सेस होते. त्या टॅक्सेसमधनं सुटका झाली व्यापाऱ्यांची आणि आता एकच फक्त टॅक्स आहे तो म्हणजे GST. आणि तो जरी एकच मी आहे असं म्हटलं जर त्याच्यामध्ये आपण बघतो आता CGST, AGST, UTGST, IGST हे मात्र आहे, बरोबर आहे. आता तुम्ही स्टेटचा टॅक्स भरा, तुम्ही सेंट्रलचा टॅक्स भरा, तुम्ही UTचा टॅक्स भरा, तुम्ही IGST भरा, ह्या सगळ्याकरता काय आहे तुमच्याकडे एकच आहे कॉमन पोर्टल, बरोबर आहे. GST कॉमन पोर्टल. पहिले वॅटसाठी तुम्हाला वेगळी वेबसाईट होती, सर्व्हिस टॅक्ससाठी वेगळा फॉर्म होता, एक्साईजसाठी वेगळा फॉर्म होता. आता तुम्हाला एकच दिलं आहे. बिफोर GST सिन्स द सेंट्रल अँड स्टेट इनडायरेक्ट टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन्स वर्क अंडर डिफरंट लॉज, वेगळे लॉ, वेगळे रेग्युलेशन्स, वेगळ्या प्रोसिजर्स, वेगळे फॉर्मॅट्स, देअर IT इन्फ्रास्ट्रक्चर अँड सिस्टम वेअर ऑल्सो इंडिपेंडंट ऑफ इच अदर. प्रत्येकाचे वेगवेगळे होते. आता हे सगळं एकच ॲक्ट बनवला, एकच कायदा बनवला, त्यामुळे काय झालं आता एकच तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे GST.gov.in. इकडे तुम्ही काय करायचं, सगळं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्हाला टॅक्सचं पेमेंट करायचं आहे, तुम्हाला रिटर्न फाईल करायचं आहे, हे सगळं या कॉमन पोर्टलवरती होईल. GST कॉमन पोर्टल म्हणून तिला नाव दिलं कॉमन पोर्टल. ॲक्ट वेगवेगळे आहेत, CGST ॲक्ट वेगळा आहे, AGST वेगळा आहे, IGST वेगळा आहे, पण पोर्टल एकच, GST कॉमन पोर्टल.
आता एवढा मोठा टॅक्स रिफॉर्म्स करायचा होता, मग गव्हर्नमेंटने काय केलं की दुसऱ्या काही कंपनीज आहेत त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही GST सुविधा प्रोव्हायडर व्हा. GST सुविधा प्रोव्हायडर, GST सुविधा प्रोव्हायडर GSP, आणि दुसरं आहे ASP, ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर ह्यांचा रोल काय होता? तुम्ही जसं बघता आता की एक वेबसाईट आहे, ती जेव्हा बनवली जाते तेव्हा त्याचं जे काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये ते प्रोग्रामिंग करतात. त्याच्या काय प्रोग्रामिंगच्या काय फाईल्स असतात, काय लायब्ररीज असतात. त्या लायब्ररीज ते दुसऱ्या कंपन्यांना शेअर करतील जेणेकरून त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये आणि GSTच्या वेबसाईटमध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. त्यांना कनेक्ट करण्यासाठी काही टेक्नॉलॉजी आहे ती ते शेअर करतील. तर GST सुविधा प्रोव्हायडरनी जे काम आहे ते इझी होण्याकरता काय सॉफ्टवेअर्स बनवायची, त्यांना काय सॉफ्टवेअर सपोर्ट गव्हर्नमेंट देईल. प्लस हे ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना पण काय करायचं, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांना GST पोर्टलशी कम्पॅटेबल, तुम्ही जेव्हा म्हणता टॅलीमधून एक्सपोर्ट करतो तिकडे इम्पोर्ट होतं, बरोबर आहे ना. पण टॅलीमध्ये जे काम केलं आहे त्याचा टॅलीचा प्रोग्राम वेगळा आहे, सॉफ्टवेअर वेगळा आहे. मग त्याच्यामध्ये जे काम केलं आहे, जो डेटा आहे तो तुम्ही एक्सपोर्ट करता, मग तो डेटा रीड करायला पाहिजे त्या वेबसाईटनी. मग काही टेक्नॉलॉजी आहे ती शेअर केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मी बघता आपल्याकडे जे MSCBची लोकं येतात ते मीटर रिडिंग करतात, म्हणजे डिवाईस छोटं डिवाईस असतं, मग ते डिवाईस त्यांच्याकडे जो त्यांचा कम्प्युटर आहे त्याला ते अटॅच करतात आणि तो डेटा जो आहे तो तिकडे काय होतो, रीड होतो, त्यांच्या मुख्य सिस्टीममध्ये तो डेटा अपडेट होतो. मग जर का त्याच्या दोघांमध्ये काही कनेक्टिव्हिटी येण्याकरता अशा प्रकारचं काय प्रोग्रामिंग लायब्ररीज असतात त्यांना द्याव्या लागतात. अदरवाईज काय होईल, तुमचा डिवाईस आणि ते मुख्य सिस्टम आहे यांच्यामधला डेटा जो आहे तो रीड केला जाणार नाही, राईट केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला मुख्य सिस्टममध्येच सगळं जर का रेकॉर्ड करायचं असेल तर पहिले माणूस यायचा, व्होटर रजिस्टर घेऊन यायचा, त्यावर नाव व रिडिंग किती आहे हे लिहायचा, पेनाने लिहायचा. आता जे असते फोटो काढतात, सगळं तिकडे जातं, रिडिंग त्यामध्ये ऑटोमॅटिक अपडेट होतं. म्हणजे जर का दोन सिस्टम तुम्हाला एकमेकांशी कनेक्ट करायचे असतील तर तुम्हाला तिथे टेक्नॉलॉजी शेअर करायला लागते. मग गव्हर्नमेंटने GSP आणि ASP त्याकरता नेमले की जेणेकरून काम इझी होईल. तुमच्याकडे हजारो रेकॉर्ड आहेत, 50,000 1,00,000 बिलं रोज बनतात, तर महिन्याला काय लाख बिलं बनत असतील. आता ज्या प्रकारे तुम्ही बघता डीमार्ट आहे किंवा जर का वेगवेगळे अशा कंपन्या आहेत की ज्या डिस्ट्रीब्युटरला माल देतात, त्यांची रोज हजारो बिलं बनतात. मग तेवढे इनवॉइस जर वेबसाईटला अपलोड करायचे म्हटले तर मॅन्युअली तर करणं शक्य नाही. तुमच्याकडे 5-50 आहेत, तुम्ही मॅन्युअली कराल, पण जर तुमच्याकडे 50,000 बिलं आली, तुम्ही मॅन्युअली भरत बसलात तर काय होईल, तो महिना संपून जाईल, बिलं अपलोड नाही होणार. जसं इकडे बिल बनेल, बिल बनवायला किती माणसं असतात, जर का जेवढी मागणी आहे मालाची तेवढा माल बनतो, हजारो लोक काम करतात, पण बघतो की डीमार्टमध्ये जे लोक येतात त्याप्रमाणे त्यांना बिलिंगला किती माणसं आहेत, 10, 15, 20 माणसं आहेत ना. मग त्याचप्रमाणे जिकडे बिलिंग करायला 20 माणसं आहेत, ते 20 माणसं दिवसभरामध्ये जर का 1,000-2,000 बिलं बनवत असतील तर ती अपलोड करण्याकरता काय पाहिजे, कम्प्युटर सिस्टमच पाहिजे. मग ते बनवण्याचं काम GSP आणि ASPवर दिलं गव्हर्नमेंटने. ओके, बघा आता थोडं हे तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा तुम्ही एखादं बिल बनवता, CGST AGST हे एक कॉम्बिनेशन आहे. सपोज तुमचं एक बिल बनत असेल 1,000 रुपयाचं, आत्ता आपण बघितलं नोटिफिकेशन, त्यामध्ये CGST किती आहे, सपोज 9%,
हे जी एस टी पण येईल 9%. किती रुपये होईल? 1180 रुपयाचा इनव्हॉइस व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. हे तुम्ही कुठे करता? सेम स्टेटमध्ये, किंवा जर हे UT असेल तर इकडे UT GST, UT म्हणजे असेल तर इंट्रा स्टेट, सेम स्टेटमध्ये किंवा सेम UTमध्ये. जर महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये जर तुम्ही काम करत असाल, तुम्ही महाराष्ट्रामधनं गुजरातला सेल केला, याला काय म्हणतो? हां, इंटरस्टेट. मग याच्यामध्ये हे जे दोन दिले आहेत याच्याऐवजी IGST, IGST. आता GST हा काय? डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे, कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. अगोदर तुम्ही जेव्हा वॅटमध्ये होतात, जर महाराष्ट्रामधनं गुड गुजरातला विकले तर त्याच्यावरती टॅक्स लागायचा, सेंट्रल सेल टॅक्स, CST, सेंट्रल सेल टॅक्स. पण तो टॅक्स जो आहे, जे स्टेट तो माल सेल करत होतं तो टॅक्स त्याला मिळायचा, आणि ज्या स्टेटमधला व्यक्ती ते बाय करायचा, कन्झ्युम करायचा, त्या स्टेटला मात्र तो टॅक्स मिळत नव्हता. GSTमध्ये असं नाही. जेव्हा तुम्ही IGST घेता तेव्हा IGSTमध्ये 9% वाटा हा सेंट्रलचा आहे आणि 9% कोणाचा आहे? सपोज महाराष्ट्रामधनं गुजरातला गुड सेल केले तर कन्झ्युम कोणी केले? गुजरातमध्ये, तर गुजरात गव्हर्नमेंटला टॅक्स मिळेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला टॅक्स मिळेल. तुम्ही बघा, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे लोक बोलत असतात की आमचे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पैसे अडकलेत. आता जर तुम्हाला CGST आणि AGST हा वेगवेगळा दिलेला आहे, तर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कुठले पैसे अडकलेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडे? मला सांगा, कुठले पैसे अडकलेत? हां, IGSTचे. म्हणजे दुसऱ्या राज्यांमधनं महाराष्ट्रामध्ये काही गुड्स परचेस केले गेले दुसऱ्या गुजरातमधनं, त्यावर IGST लागला आहे, आणि ते पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत, आणि हे सांगतात की त्या IGSTचा आमचा जो वाटा आहे तो आम्हाला द्या तुम्ही. त्याकरता IGSTमध्ये अशा प्रकारे आहे की कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे, जिकडे कन्झम्पशन होईल, की मला म्हणतात दुसरं नाव आहे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. ॲप्लिकेबल ऑन ऑल ट्रान्झॅक्शन्स इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर अ कन्सिडरेशन सब्जेक्ट टू एक्सेप्शन thereof. GST in India comprises of central goods and services tax, CGST, levied and collected by central, आणि हे GST levied कलेक्ट कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट. आणि ज्यावेळेस तुम्ही राज्याच्या बाहेर, युनियन टेरिटरी केव्हा येते? एक, स्टेट गव्हर्नमेंट स्लॅश युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर्स, अँड युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स UT GST. जिकडे स्टेट शेड्यूल नाही आहे तिकडे काय येईल? UT GST. युनियन टेरिटरीज विदाउट लेजिस्लेचर्स ऑन इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ टॅक्सेबल गुड्स सर्व्हिसेस. ॲज अ जनरल रूल, बघा काय दिलं आहे? ॲज अ जनरल रूल वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर, लोकेशन ऑफ द सप्लायर, लोकेशन ऑफ सप्लाय, सपोज हे महाराष्ट्र आहे, ओके, अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर इन द सेम स्टेट किंवा युनियन टेरिटरीज, इट इज ट्रीटेड ॲज इंट्रास्टेट सप्लाय. ओके, लोकेशन ऑफ सप्लाय बघितलं जातं. लोकेशन ऑफ सप्लाय काय, आणि दुसरं लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ. एक LOS आणि दुसरं प्लेस ऑफ सप्लाय POS. लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे होतो? जर प्लेस ऑफ सप्लाय समजा गुजरातला होईल तर महाराष्ट्र काय? स्टेट आहे. गुजरात काय? स्टेट आहे. 2 डिफरंट स्टेट. जर हे 2 डिफरंट स्टेट असतील किंवा 2 डिफरंट युनियन टेरिटरीज असतील किंवा एक स्टेट आहे दुसरं युनियन टेरिटरीज आहे, त्यावेळेस त्याला म्हटलं जाईल इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस रिस्पेक्टिव्हली. आपण अगदी सहज म्हणतो
एका राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये. पण व्यवस्थित जर बघितलं आपण तर 2 डिफरंट स्टेट, 2 डिफरंट युनियन टेरिटरीज, किंवा मग एक युनियन टेरिटरी आणि एक स्टेट, ह्या 3च कॉम्बिनेशनमध्ये जर का सप्लाय झाला तर आपण काय बघू इथे, LOH बघा आणि POH बघा. लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय डिफरंट स्टेटमध्ये आहे की युनियन टेरिटरीजमध्ये आहे, तर तो इंटरस्टेट सप्लाय होईल आणि त्यावेळेस लेवी कसली येईल, IGST येईल, किंवा चार्ज IGST येईल. म्हणून मी इकडे हा चार्ज दाखवला आहे. इवन तुम्ही एक्सपोर्ट कराल तरी IGST येईल. फॉरेन टेरिटरी IGST. स्टेट 1, स्टेट 2 IGST. हे स्टेट आहे, स्टेट 1 सेम स्टेट CGST AGST. हे स्टेट 2 आहे, सेम स्टेट CGST AGST. युनियन टेरिटरी आहे, CGST UTGST. पण तुम्ही स्टेटमध्ये घ्या 1, 2, किंवा युनियन टेरिटरीजमधनं स्टेटमध्ये घ्या, स्टेटमध्ये युनियन टेरिटरीजमध्ये घ्या, इकडनं इकडे येऊ दे, तिकडनं इकडे येऊ दे, कुठेही 2 डिफरंट झाले, काय येईल, IGST. आणि एक्सपोर्ट जरी केलं त्या स्टेटमधनं फॉरेन टेरिटरी किंवा UTमधनं फॉरेन टेरिटरी, या केसमध्ये पण काय येतं, IGST. युनियन टेरिटरी विदाउट लेजिस्लेचर. दिल्ली आणि पुडुचेरी काय युनियन टेरिटरी आहे, पण इथे त्याला सेमी स्टेट म्हणतो आपण, त्यामुळे ते स्टेटमध्येच येतं. त्याला दर्जा आहे राज्याचा, ऑल्दो इट इज नॉट स्टेट, पण त्याला दर्जा दिला गेला आहे. काही त्याला मर्यादा आहेत त्या राज्यांना अशा प्रकारच्या, पण त्यांना स्टेट आहेत. पण युनियन टेरिटरीज विदाउट लेजिस्लेटर कुठल्या कुठल्या आहेत, अंदमान अँड निकोबार आयलंड, लक्षद्वीप, लडाख. हे बोल्डमध्ये आहेत ना, हे नवीन झाले. दादरा आणि नगर हवेली पहिले वेगळं होतं आणि दमण आणि दीव वेगळं होतं. ते एकत्र करून दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव असं एकत्र करून त्यांना एकच बनवण्यात आलं. किती आहेत युनियन टेरिटरीज विदाउट लेजिस्लेटर, एक अंदमान निकोबार, दुसरं लक्षद्वीप, तिसरं लडाख, चौथं दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव हे केल्यामुळे ते चौथं, आणि चंदीगड 5वं. हे 5 काय आहेत युनियन टेरिटरी आहेत. आणि दिल्ली आणि पुडुचेरी पहिले होतंच युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेटर, आता जम्मू आणि काश्मीर त्यामध्ये ॲड झालं वेगळं केल्यामुळे. स्टेट आणि युनियन टेरिटरी विथ देअर ओन लेजिस्लेचर, दिल्ली, जम्मू अँड काश्मीर अँड पुडुचेरी हॅव देअर ओन GST लेजिस्लेटर फॉर लेवी, इथे AGST येतो. एक्झाम्पल मध्ये दिलं इकडे, इन लडाख CGST आणि UTGST इज लेविड ऑन सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. इन दिल्ली CGST AGST. कळलं ना. आता जर तुमचा CGST ॲक्ट आहे, बरोबर आहे, त्याची तुम्ही कार्बन कॉपी काढली, काय होईल, AGST ॲक्ट. सगळ्या स्टेटनी तोच CGST ॲक्ट आहे तो त्यांच्या स्टेटमध्ये नेला आणि त्याला नाव दिलं महाराष्ट्र. च्या जागी काय आलं, S म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, महाराष्ट्राचा असं आहे. आता पहिले आपण बघितलं, मी तुम्हाला HSN दाखवले तिकडे कस्टममध्ये, बरोबर आहे. तेच HSN लॉंग फॉर्म बघा काय, हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमिनिक्लेचर इज यूज फॉर क्लासिफाईंग गुड्स अंडर द GST. गुड्स क्लासिफाय. आता HSN का वापरला जातो, मी सांगा HSN का वापरला जात असेल. हजारो प्रोडक्ट आहेत. आता जर तुमच्याकडे 135 करोड माणसं असतील, तर 135 करोड माणसांना तुम्ही 135 नावं देऊ शकता नाही. तुमचं नाव अविनाश आहे, तर अविनाश नावाची 1000 माणसं असतील. एखाद्या शहरामध्ये, एखाद्या राज्यामध्ये सेम नावाची 1000 माणसं असतील.
मग तुम्हाला ओळखणार कसं काय? तुम्हाला आयडेंटिफाय कसं करणार? म्हणून तुम्हाला आधार नंबर दिला आहे, पॅन नंबर दिला आहे. तो पॅन नंबर म्हणजे तो व्यक्ती, तो आधार नंबर म्हणजे तो व्यक्ती स्पेसिफिकली कळतं. तसं GSTमध्ये जे गुड्स आहेत त्या गुड्सला आपण जे आता बघितलं शेड्यूल, त्यामध्ये HSN वाईज क्लासिफाय केले जातात. मग HSN कोड वाईज रेट दिला जातो. त्याकरता कस्टम टॅरिफ ॲक्ट, रेट शेड्यूल फॉर गुड्स आर द चॅप्टर्स ऑफ द फर्स्ट शेड्यूल टू द कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975. A new scheme of classification of services has been devised wherein the services of various descriptions have been classified under various sections, headings and groups. Each group consists of various service code tariff. ही सुरुवात जी आहे ती 1999 होते सर्व्हिसेसची. बाकी तुम्ही 1 to 98 बघाल हे सगळे गुड्ससाठी आहेत. आणि ज्याप्रमाणे कस्टम टॅरिफ ॲक्ट आहे त्यामध्ये जे कोड HSN कोड आहेत तेच कोड यूज केले GSTसाठी. एक जुलै 2017 GST गुड्स अँड सर्व्हिसेसवरती लागू झाला. प्रश्न असा आहे, मग जेवढे व्यापारी आहेत त्या सगळ्यांना GST भरायला लागेल का? GST कलेक्ट करायला लागेल का? कोणाला करायला लागेल? जे व्यक्ती रजिस्ट्रेशन घेतील त्यांना. मग रजिस्ट्रेशन सगळे लोक घेतील का? रजिस्ट्रेशन जर रजिस्ट्रेशनसाठी सांगितलं की ज्याला पाया त्याने घ्या, बाकी नका घेऊ, तर कोण घेईल रजिस्ट्रेशन? कोण करेल कॉम्प्लायन्सेस? Every supplier of goods and services is required to obtain registration in the state UT from where he makes the taxable supply if his aggregate turnover exceeds the threshold limit during financial year. Different threshold limits have been prescribed for various state and union territory depending upon the fact whether the supplier is engaged exclusively in the supply of goods or exclusively in the supply of services or in supply of both goods and services. The threshold limit prescribed for various states UT are as follows. म्हणजे जर तुम्हाला लिमिट दिलं, तुम्ही जे सप्लाय करताय, गुड्सचं करताय, तुम्ही सप्लाय करताय, सर्व्हिसेसचा करताय का दोन्हीचा करताय, त्याकरता एक लिमिट प्रिस्क्राईब केलं जाईल. एक ठराविक अमाऊंटच्या वरती ज्यावेळेस तुमचा टर्नओव्हर जाईल त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, तुम्हाला ते घ्यावंच लागेल. आणि मग तुम्हाला GST कायद्यानुसार जी ऑब्लिगेशन्स आहेत ते फॉलो करावे लागतील आणि लागतीलच, तुमची इच्छा असो अगर नसो. मग आपण आता बघितलं त्याप्रमाणे जेवढी स्टेट्स आहेत, युनियन टेरिटरीज आहेत. आता मी काल एक मुद्दा तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेट्सचा. स्पेशल कॅटेगरी स्टेट्स हे बघा, हाऊ मेनी स्टेट्स आर अंडर स्पेशल कॅटेगरी इन GST असं आहे. जर मी इकडे दिलं हाऊ मेनी स्पेशल स्टेट्स ॲज पर बघा ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. क्रायटेरिया फॉर स्पेशल कॅटेगरी स्टेटस बघा, हिली अँड डिफिकल्ट टेरेन, लो पॉप्युलेशन डेन्सिटी और सायझेबल शेअर ऑफ ट्रायबल पॉप्युलेशन. हे तुम्हाला त्यांनी काही कंडिशन दिल्या आहेत. तुम्हाला काल सांगितलं की काय परिस्थिती अनुकूल नाही आहे, एज्युकेटेड लोक नाही आहे तिकडे, प्रॉपर रस्ते किंवा इतर काही गोष्टी होऊ शकतील अशी परिस्थिती नाही आहे. पण त्यांचे काही क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियाप्रमाणे काही स्टेट जे आहेत त्यांना कॉन्स्टिट्यूशनमध्येच वेगळा दर्जा दिलेला आहे, वेगळा स्टेटस दिलेला आहे. आंध्र प्रदेश, बिहार, विच स्टेट्स हॅव बीन डिमांडिंग, हे मागतायत
स्पेशल कॅटेगरी स्टेटस, पण लिस्ट कुठे गेली? Initially, 3 states, Assam, Nagaland and Jammu and Kashmir, were granted special status, but from 1974-1979, 5 more states were added under the special category. These include Himachal Pradesh, Manipur, Meghalaya, Sikkim, Tripura. In 1990, with the addition of Arunachal Pradesh, Mizoram, the states increased to 10. The states of Uttarakhand was given special category स्टेटस. म्हणजे ही 11 स्टेटस आहेत, 11 स्टेट्स आहेत ज्याला स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये 11 स्टेट आहेत. अशा प्रकारची माहिती तुम्ही कधी सर्च करू शकता, तुमचं नॉलेज थोडंसं लगेच वाढेल. त्यामुळे इकडे एखादा शब्द आला आणि तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळला, तुम्ही अशा प्रकारे सर्च करू शकता की नक्की याचा अर्थ काय. मग ती जी स्टेट्स आहेत त्या स्टेटनी सांगितलं की तुम्ही जे 20 लाख लिमिट ठेवलं आहे, समजा GSTमध्ये 20 लाख इनिशियली लिमिट होतं, ते आम्हाला मान्य नाही. मग या 4 स्टेटमध्ये आजही लिमिट बघा, स्टेट्स विथ थ्रेशोल्ड लिमिट ऑफ ₹10 लाख फॉर बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स सर्व्हिसेस काही असो त्यांच्याकडे 10 लाखापर्यंत GST रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी नाही. स्टेट विथ थ्रेशोल्ड लिमिट ऑफ 20 लाख फॉर बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस, अरुणाचल प्रदेश, मेघालया, सिक्कीम, उत्तराखंड, पुडुचेरी, तेलंगणा यांनी लिमिट ठेवलं 20 लाख. आणि स्टेट विथ थ्रेशोल्ड लिमिट ऑफ ₹20 लाख फॉर सर्व्हिसेस अँड 40 lakhs फॉर गुड्स. ओके. जम्मू अँड काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश हे 3 जे आहेत, दिसतंय हे 4 आहेत, 1 2 3 4 5 6 हे 6 आहेत आणि हे आणखीन 3. बाकी सगळे ऑल अदर स्टेट्स आहेत. नॉर्मली तुम्ही बघाल की जे अशा प्रकारचे स्टेट होते, कुठले स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, त्याच्यामधल्या जम्मू आणि काश्मीरने सांगितलं आम्हाला काय फरक पडत नाही, आम्हाला इतर स्टेटप्रमाणेच द्या. जम्मू आणि काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश त्यांना सर्व्हिसेसवरती 20 लाख, गुड्सवरती 40 लाख. बाकी या 4ला एक लिमिट आहे, या 6 स्टेट्सला गुड्स सर्व्हिसेसला वेगळा लिमिट आहे, कंबाईन दोन्ही गुड्स घ्या सर्व्हिसेस घ्या दोन्ही घ्या हेच लिमिट. पण बाकी स्टेटनी असं सांगितलं की सर्व्हिसेससाठी 20 लाख आणि गुड्ससाठी मात्र 40 लाख. मेजॉरिटी बघा, प्रश्न कसा आहे की देशामधली सगळी राज्य समान नाही आहेत. मग तुम्ही एकच समान कायदा सगळ्यांकरता कसा ॲप्लिकेबल करू शकाल. त्यामुळे मग त्या स्टेट आहे त्या स्टेटची मागणी आहे की आम्हाला 40 लाख नको किंवा 20 लाख पण नको. हे 4 स्टेट छोटी आहेत, मागासलेली आहेत, तिकडे 10 लाख ठेव. त्यांना रेव्हेन्यू मिळणारच नाही ना. जर 20 किंवा 40 लाख ठेवलं त्यांना रेव्हेन्यू मिळणारच. दुसऱ्या स्टेटने सांगितलं की 10 खूप कमी होईल, 20 ठेवा, आम्हाला 20च्या वरती आम्हाला टॅक्स ओके आहेत. असे बरेच लोक म्हणजे त्यांना काही लोकांना रशियनपासून दूर पण ठेवायचं आहे, कॉम्प्लायन्सेस त्यांना करू नये, त्यांना रिलीफ मिळावा हेही बघायचं आहे आणि टॅक्सही कलेक्ट करायचं आहे. दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. जे डेव्हलप स्टेट आहेत त्यांचं म्हणणं आम्हाला मोठा आकडा पाहिजे आणि त्याचे बरेच व्यापार आहेत. काय लोकांना एक्झाम्पशन घेऊ दे, काय लोकांना टॅक्स भरू देत. मग सर्व्हिसेसवरती 20 लाख ठेवू आणि गुड्सवरती 40 लाख ठेवू. महाराष्ट्र, गुजरात डेव्हलप स्टेट आहेत, त्यांना 40 लाख, बाकी स्टेटने सांगितलं की आम्हाला पण चालेल 40 लाख. टॅक्स कलेक्ट करायचा आहे पण लोकांना रिलीफ पण द्यायचं आहे. म्हणून मग अशी वेगवेगळी लिमिट वेगवेगळ्या राज्यांनी मागणी केली. जम्मू आणि काश्मीरला सांगितलं तुम्हाला तुम्ही लिमिट अप्पर जेवढं जे लिमिट आहे तुम्ही ठेवा, तुम्ही न घेण्यापेक्षा GSTमध्ये न येण्यापेक्षा तुम्ही GSTमध्ये या. म्हणून त्यांनी मान्य केलं, पण त्यांनी जे लिमिट घेतलं ते असं घेतलं 20 लाखाच्या पुढे सर्व्हिस, 40 लाखाच्या पुढे गुड्स. तिकडे पण एवढा व्यापार करतच नसेल छोटे व्यापारी, त्यांना प्रश्नच नाही. GST त्यांना नसल्यासारखाच आहे, असून नसल्यासारखाच आहे. पण जर तुमच्या राज्यामध्ये दुसऱ्याने जर का माल सप्लाय केला ते तुम्हाला टॅक्स मिळेल, कारण की हा काय कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे.
काश्मीरमध्ये बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत. दुसरं राज्य जेव्हा ते काश्मीरमध्ये पाठवेल तेव्हा तुमच्या राज्याला टॅक्स पाहिजे असेल तर तुम्ही GST मंजूर करून द्या. हा तुमच्याकरता फायदा आहे. त्याने ठीक आहे, असं आम्हाला IGST लागून जो येईल ना तो आम्हाला टॅक्स पाहिजे आणि आमच्याकडे आम्हाला नको आहे ते लिमिट मोठं घ्या. 20 लाख घ्या, पुढे आम्ही 40 लाख करू. पहिले 40 लाख नव्हते, 40 लाख नंतर केले गेले. 40 लाख करू, तेव्हा 40 लाख घ्या. तुमच्या जनतेला काय प्रॉब्लेम येणार नाही. 6 महिने तुमच्याकडे बर्फ पडतो, सगळं बंद असतं, सगळं तुमच्याकडे काय करता येत नाही, दुसरीकडनं माल येतो, तुम्हाला आणायचं टॅक्स मिळेल. म्हणजे बाकीची राज्य आहेत त्यांनी टॅक्स GST ठेवण्याचं कारण काय, दुसरीकडनं टॅक्स येतो तो मिळेल आपल्याला. आपण आपल्याकडे काही बनवतच नाही ना, आपल्याकडे फॅक्टरी आहे, डेव्हलपमेंट आहे, ना एज्युकेशन आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे 10 लाख, 20 लाख, 40 लाख असे 3 कॅटेगरीज आलेले आहेत. हे तर ठीक आहे, आता टॅक्स मिळेल, पण तुम्हाला फॉर्मॅलिटीज खूप करायला लागतात. 20 लाखाच्या पुढे टर्नओव्हर गेला किंवा 40 लाखाच्या पुढे जर का सेल तुमचा गेला तर तुम्हाला GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. काही व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की नाही आम्ही करू शकत, फार त्रासदायक आहे, आणि ते अशी कारणं सांगतात गव्हर्नमेंटला. पण गव्हर्नमेंटला वाटतं काय करायचं आहे, 100 ते 90 लोक तर करतायत, तुम्ही पण करा, पण ते इतके रडतात, इतके कारणं सांगतात. मग गव्हर्नमेंटने सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला नको आहे ना GST, तुम्ही काय करा, तुमचे 20 लाखाच्या पुढे गेलं, 40 लाखाच्या पुढे गेलं, तुम्हाला नंबर घ्यावा लागेल, पण तुम्हाला आम्ही वेगळी स्कीम देतो, कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीममध्ये तुम्हाला इतर व्यापाऱ्यांसारखे इनव्हॉइसेस बनवायला लागणार नाहीत, पण त्यांना जे बेनिफिट देतो आम्ही ते पण तुम्हाला द्यायला लागणार नाही. पण त्यांना जे रेट आहेत 18%, 28%, तुम्हाला त्या प्रकारे टॅक्स कलेक्ट नाही करायचा. तुम्ही जो सेल कराल ना त्याच्यावर तुम्ही आम्हाला फक्त 1% रेट द्या, 1% GST कलेक्ट करा आणि तो आम्हाला द्या, बस संपलं तुमचं काम. 90% लोकांना आम्हाला, तुम्हाला जर का आम्ही काय सांगितलं की तुम्ही एवढे रडतायत, दया दाखवली, दया दाखवणं हे तर कायद्यामध्ये नसतं. मग तुम्हाला कायदेशीर दया आम्ही ही दाखवतो की तुम्ही 1%च टॅक्स जमा करा. तुम्ही GST नंबर नाही घेतला तर तुम्हाला दुसऱ्यांकडनं माल परचेस करायचा आहे, ते जेव्हा सेल करतील तुम्हाला ते टॅक्स लावणारच आहेत, मला काय इलाज नाही काय. मग तुम्हाला जर का त्या टॅक्सचं क्रेडिट पाहिजे असेल तर तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये या, आणि तुम्हाला ते क्रेडिट नको असेल, तुम्ही जो माल विकाल, तुम्हाला काय मार्जिन घ्यायची तुम्ही मार्जिन घ्या आणि तो माल विका, मात्र तुम्हाला 1% टॅक्स जमा करायला लागेल, 0.5% CGST, 0.5% IGST, अशा प्रकारे कंपोजिशन स्कीम. पण राज्याबाहेर माल नाही विकायचा, राज्यामध्येच विकायचा, UTमध्येच विकायचा, बाहेर विकायचं आहे तर मग रेग्युलर स्कीम घ्यायला लागेल. त्यामुळे इकडे GST regime, tax, CGST and UTGST for intrastate supplies and IGST for interstate supplies is payable by every taxable person, and in this regard provisions have been prescribed in the law. However, for providing relief to small businesses, primarily manufacturers, suppliers of food, article traders making intrastate supplies, महत्त्वाचं काय इंट्रास्टेट, राज्य तुम्ही छोटे व्यापारी आहात ना, छोटे व्यापारी आहात, राज्याबाहेर नाही विकायचा माल, राज्यामध्येच विकायचा. A simpler method of paying taxes is prescribed, known as composition levy. The scope of this scheme has now been extended to small service provider also. आता सर्व्हिस प्रोव्हाइडर करता पण ही स्कीम आहे, आपण ते बघणार आहोत. पण इनिशियली जेव्हा इम्प्लिमेंट झाली तेव्हा ही फक्त गुड्ससाठीच होती आणि त्याची 1% काय होता त्याचा टॅक्स रेट होता. तुम्ही जे गुड्स विकता, सर्व्हिसेस देता, त्या टॅक्सेबल असतील तर टॅक्स कलेक्ट करावा लागतो. सर्व गुड्सवरती आणि सर्व सर्व्हिसेसवरती टॅक्स लावला जाऊ शकतो का? सर्व गुड्सवरती आणि सर्व सर्व्हिसेसवरती टॅक्स लावणं योग्य आहे का? तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डॉक्टरने तुम्हाला तपासलं, एक्सरे काढा, हे करा, ते करा, आणि सगळीकडे तुम्ही गेलात आणि त्यांनी सांगितलं एक्सरे काढा, 500 रुपये एक्सरेचे, GST द्या 100 रुपये. माणूस बोलले अगोदर परेशान आहे, मी अगोदरच त्रासलो आहे, कसला GST मागताय. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर बोलले माझी फी 200 रुपये, GST 50 रुपये गव्हर्नमेंटने सांगितलं आहे.
लोकांना हे अनफेअर वाटेल ना. त्यामुळे असे काही गुड्स असतात, सर्व्हिसेस असतात, त्या करमुक्त ठेवायला लागतात. त्यातनं कन्सेप्ट येतो एक्झम्पशनचा. एक्झम्पशन अपार्ट फ्रॉम प्रोव्हाइडिंग रिलीफ टू स्मॉल स्केल बिझनेसेस, the law also contains provisions for granting exemption from payment of tax on essential goods and services. भिकाऱ्याकडनं टॅक्स घेतला जाईल, पण गव्हर्नमेंटला वाटतं की बिस्किट ही लक्झरीज गोष्ट आहे, पण तांदूळ नाही, गहू नाही, मग ते एक्झाम करा. ते रिग्रेसिव्ह इन नेचर आहे, सगळ्यांना एकच टॅक्स रेट लागतो, पण असे काही गुड्स ठेवा की ज्याच्यावरती टॅक्स गव्हर्नमेंट कोणाकडनंच घेणार नाही. श्रीमंत घेऊ या गरीब घेऊ, ते एक्झाम ठेवा. मांस, मच्छी, एग्स याच्यावरती टॅक्स नाही. खाण्यापिण्याच्या अशा ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत, इसेन्शियल गुड्स अँड सर्व्हिस, त्याच्यावर टॅक्स नाही. त्या एक्झाम, त्या करमुक्त. ज्या इसेन्शियल एक्स्ट्रा आहे, तुम्ही बिस्किट खाताय, गव्हर्नमेंटला इसेन्शियल नाही वाटत, त्यामुळे त्यावर टॅक्स आहे. ती लक्झरी गोष्ट आहे, त्यावर टॅक्स आहे. ओके. पुढे सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. आता ॲक्च्युली हा महत्त्वाचा म्हणजे बॅकबोन ऑफ GST काय आहे, तर इनपुट टॅक्स क्रेडिट. तर इनपुट टॅक्स क्रेडिट हा वेगळा टॉपिक आहे, त्यामध्ये येणारच आहे, ते आपण मग फार डिटेलमध्ये बघणार आहोत. सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट यात त्यांनी एवढं दिलं आहे की तुम्ही गुड्स सेल करा, सर्व्हिस द्या, किंवा तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करा, राज्याबाहेर करा, कुठेही करा, तुम्हाला सर्व गुड्सवरती आणि सर्व सर्व्हिसेसवरती क्रेडिट मिळेल. क्रेडिट म्हणजे तुम्ही परचेस करताना जो टॅक्स दिला आहे, तुम्हाला जेव्हा टॅक्स भरायला लागतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जो टॅक्स दिला आहे तो तुम्ही काय करा, ॲडजस्ट करा, याला म्हणतात क्रेडिट. आणि सीमलेसचा अर्थ काय, कुठेही आम्ही तुम्हाला काही काटछाट करणार नाही. सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट. तुम्ही गुड्स घेतले, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडर आहात, गुड्सचं पण क्रेडिट मिळेल. अगोदरच्या लॉमध्ये काय होतं, बघा, एक मॅन्युफॅक्चरर जो होता, हा एक वस्तू मॅन्युफॅक्चर करायचा, 1000 रुपयाची किंमत व्हायची. याच्यावर त्याला एक्साईज ड्युटी सपोज 12.5% सांगितली होती गव्हर्नमेंटनी, तर याच्यावर त्याला 125 रुपये एक्साईज लागायचं. किंमत काय झाली वस्तूची, 1125 रुपये. हे कशामध्ये जर आहेत, मॅन्युफॅक्चरिंग केल्याबद्दल. त्यानंतर पुढे जाऊन सेल करेल तेव्हा याच्यावरती वॅट लागायचा. वॅट पण सपोज 12.5% आहे, तर मग वॅट लागेल, बरोबर आहे. आता ही जी एक्साईज ड्युटी आहे, तो जे प्रॉडक्ट बनवतो, समजा हा तो प्रॉडक्ट एम बनवतो, हे प्रॉडक्ट एम बनवण्याकरता त्याला एक कंपनी आहे एक्स, एक कंपनी आहे वाय, एक कंपनी आहे झेड, एक कंपनी आहे टी. एक्सकडे आयटम 1 बनतो, वायकडे आयटम 2 आणि 3 बनतो, झेडकडे आयटम 4, 5, टीकडे आयटम 6. हे 6 आयटम जे आहेत, हे 6 आयटम ही जी कंपनी आहे, समजा माझी कंपनी आहे, कंपनी PK, बरोबर आहे. कंपनी PK काय करते, हे 6 आयटम प्रोसेस करते आणि मग आयटम एम बनवते. आता ज्या वेळेस हे आयटम मी परचेस करीन माझ्या PK कंपनीसाठी, तेव्हा त्यांच्यावरती ते मला काय करतील, एक्साईज ड्युटी पण लावतील आणि वॅट पण लावतील. आता मी मॅन्युफॅक्चरर आहे, जी एक्साईज ड्युटी मी त्यांना दिलेली आहे, ज्या वेळेस मी कलेक्ट करतो एक्साईज ड्युटी सेल करून, त्यावेळेस मला त्याचं क्रेडिट मिळेल. सेम मी वॅट जेव्हा कलेक्ट करतो तेव्हा मी जो वॅट दिला आहे अगोदरच्या माझ्या रॉ मटेरियलवरती, त्याच्या आगीच पण काय होतं, मला क्रेडिट मिळतं. मॅन्युफॅक्चररला क्रेडिट मिळायचं एक्साईज ड्युटीचं, सर्व्हिस टॅक्सचं आणि वॅटचं. एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. ते 2 टॅक्स तो एक्साईजच्या अगेन्स्ट ॲडजस्ट करायचा.
आणि वॅटमध्ये जे सेल केलं आहे, वॅटमध्ये वॅट जो परचेस केला आहे, वॅट सेल केलं आहे ते ॲडजस्ट करायचं. मॅन्युफॅक्चररला सर्व्हिस टॅक्स, वॅट, एक्साईज ड्युटी तिन्हीचं क्रेडिट मिळायचं. पण तेच जर डिस्ट्रीब्युटर आहे तर डिस्ट्रीब्युटर हा एक्साईजमध्ये रजिस्टर नसतो. डिस्ट्रीब्युटर तो वॅट कलेक्ट करतो. तो जेव्हा हे मटेरियल घेईल डिस्ट्रीब्युटर आणि हे मटेरियल जेव्हा तो 1500 रुपयाला विकेल तेव्हा याच्यावरती फक्त वॅटच लावायचं आहे. म्हणजे एक्साईज ड्युटी म्हणजे ही जी वस्तू आहे ही 1000ची आहे, ती त्याला ही कॉस्ट लागून 1125लाच पाडायची. म्हणजे ह्या 1125 वर आपला मार्जिन लावणार. हा जो प्रकार होता तो प्रकार GST मध्ये बंद झाला. ह्याला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट. ह्याला काय म्हणतात? कॅस्केडिंग इफेक्ट. आता तो इफेक्ट नसल्यामुळे सिमलेस फ्लो ऑफ क्रेडिट सगळ्यांना क्रेडिट मिळेल, सगळ्या प्रकारचं क्रेडिट मिळेल असे काय त्यांनी पॉईंट दिलेले आहेत. खाली एक्झाम्पल दिलेत, इंटरेस्टेड, सप्लाय. बाकी आपण सगळं प्रॅक्टिकली करणारच आहोत या गोष्टी, त्यामुळे मी इथे वेळ घालवणार नाही. फक्त मी कन्सेप्ट जेवढे येत आहेत तेवढे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला मी हे डॉक्युमेंट मेसेज करीन. ठीक आहे, तुम्ही हे रीड करा. GST कॉमन पोर्टल त्याला पुढे आपण घेतलं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही रीड करा. ही अराऊंड 41 पेजेस आहेत. आणखीन एक सेशन मी घेईन, त्यामध्ये आणखीन काय कन्सेप्ट सांगेन. त्यानंतर पुढे आपण जाऊ आणि ह्यातलं काय तुम्हाला कळलं नसेल की तुम्ही मला सांगा मंडेला की तुम्हाला ह्यातलं काय कळलेलं नाही. मी तुम्हाला हे डॉक्युमेंट पाठवून ठेवीन, मेसेज करून ठेवीन, तुम्ही रीड करा. मंडेला मी यातले काय अजून पॉईंट मला सांगायचे वाटतात ते सांगेन आणि मग पुढच्या काय गोष्टी घेणार आहे. पण कन्सेप्ट जेवढी तुम्हाला अंडरस्टँड, आता जे काय पॉईंट आपण बघितले, रजिस्ट्रेशन किंवा कॉमन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स वगैरे, हे सगळं पुन्हा पुन्हा येणार आहे. आता मला अजून एक पुढे GST काउन्सिलचा कन्सेप्ट आहे तो सांगायचा आहे, जो महत्त्वाचा आहे. आणि इतर आणखीन काय गोष्टी आहेत त्या मला सांगायच्या आहेत. त्या सांगितल्या का ह्यातले हा टॉपिक आहे, बेसिक टॉपिक हा संपणार आहे. थोडं बोरिंग वाटतं पण इलाज नाही काय. ठीक आहे, थांबूया.